चला तर मग द सिक्रेटमधल्या एका शक्तिशाली सिद्धांतावर बोलूया, आकर्षणाचा नियम. रोंडा बर्नच्या द सिक्रेट पुस्तकाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला. पण असं आहे तरी काय यात? असं का होतं की आपल्याला जे नकोय तेच वारंवार घडतं? पुस्तक ह्याच प्रश्नापासून सुरू होतं. याचं उत्तर खूप सोपं आहे. आपलं लक्ष आणि आपली सगळी ऊर्जा नकळतपणे नको असलेल्या गोष्टींवरच असते. म्हणजे बघा, आपले विचारच आपलं आयुष्य घडवतात. सोपं आहे. जे पेराल तेच उगवेल. आणि हेच ते रहस्य आहे आकर्षणाचा नियम. हा काही जादू नाही, तर एक नैसर्गिक नियम आहे. अगदी गुरुत्वाकर्षणासारखाच हा नियम निष्पक्षपाती आहे. तो आपलं काम करतच राहतो, विश्वास असो वा नसो. आपला प्रत्येक विचार एक सिग्नल पाठवतो, एक फ्रिक्वेन्सी, जी तशाच गोष्टींना परत खेचून आणते. पण आपण नक्की कोणते सिग्नल पाठवत आहोत हे कसं ओळखायचं, यासाठी एक सोपी सिस्टम आहे. ती सिस्टम म्हणजे आपल्या भावना. त्या आपल्याला लगेच सांगतात की आपण काय विचार करतोय. म्हणजे जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा नकळतपणे तक्रार करण्यासारख्याच अजून गोष्टी ओढवून घेतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपण परिस्थितीचे गुलाम नाहीत, तर आपले विचार बदलून आपलं नशीब बदलू शकतो. मग हे प्रत्यक्षात आणायचं कसं, यासाठी पुस्तकात काही सोप्या पण प्रभावी पद्धती दिल्या आहेत. पहिली पद्धत आहे कृतज्ञता. म्हणजे जे चांगलं आहे त्याबद्दल आभार मानणं. यामुळे आणखी चांगल्या गोष्टी घडतात. आणि दुसरी पद्धत आहे व्हिज्युअलायझेशन, म्हणजे जे हवंय ते मिळालंय असं डोळ्यासमोर चित्र उभं करणं. कारण आपल्या मनाला कल्पनेत आणि वास्तवातला फरक कळत नाही. ते दोन्ही गोष्टी खऱ्याच मानतं. याचंच एक उदाहरण म्हणजे जॅक कॅनफिल्ड. त्यांनी पैसे आकर्षित करण्यासाठी हीच पद्धत वापरली. त्यांनी $1,00,000 ध्येय ठेवलं आणि वर्षभरात तब्बल $92,327 मिळवले. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आपल्या आयुष्याची किल्ली आपल्याच हातात आहे, आपल्या विचारांमध्ये. आणि हे काही नवीन नाही, हे तर युगांयुगांपासून चालत आलेलं एक प्राचीन ज्ञान आहे. ही शक्ती वापरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. ती आत्ता याच क्षणी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. तर मग आजपासून आपण कोणतं वास्तव निर्माण करणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.